तर राज्याची आर्थिक व्यवस्था नेपाळ सारखीच असल्याचं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय। महाराष्ट्रात जाती-जातीत भांडणं लावणं सुरू आहे। जनतेचं लक्ष विचलित केलं जातंय। अनेक योजना फक्त राजकीय फायद्यासाठी आहेत असं देखील राऊत म्हणाले। तर लोढांच्या खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील त्यांनी लगावलाय। विदर्भात कौशल्य विकास खात्यात भ्रष्टाचार झाला असून SRA प्रकल्पाचा पैसा कुठे जातोय असा सवाल देखील संजय राऊतांनी उपस्थित केला। गेल्या 3 महिन्यातच जे राज्य 24,000 कोटीचं कर्ज घेत आहे राज्य चालवायला, त्या राज्याची अवस्था ही मी म्हणेन नेपाळसारखीच झालेली आहे। ह्या पलीकडे महाराष्ट्रात कोणतेही काम चालू नाही। जात विरुद्ध जात अशी भांडणं लावून लोकांचं लक्ष विचलित केलं जात आहे। SRA मध्ये जाऊन बघा, मुंबईच्या SRA मध्ये महेंद्र कल्याणकर नावाचे जे अधिकारी बसले त्यांच्याविषयी रोज एवढी माहिती येते। काय करतात राज्याचे मुख्यमंत्री? SRA प्रकल्प कोणत्या पद्धतीनं गरिबांच्या हक्कांवर गदा आणून हा पैसा कुठे जातो आहे, कोणत्या राजकीय पक्षाकडे जातोय, कोणत्या नेत्याच्या किंवा त्या नेत्याच्या गटाकडे जातो आहे, याबाबत महाराष्ट्राला आता चिंता लागून राहिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।